हॅलो स्टुडंट्स, आज आपण या ठिकाणी BA तृतीय वर्ष गृहविज्ञान विषयाची तासिका घेणार आहोत. BA थर्ड इयरला सेमिस्टर 5व्यामध्ये जो पेपर आपण शिकवतो आहोत तो आहे गृहयोजना आणि आंतरसजावट. तर गृहयोजना आणि आंतरसजावट या पेपरमध्ये आपण युनिट फर्स्ट जो आहे तो आपण सुरू केलेला आहे. आपल्या युनिट फर्स्टचं नाव आहे गृहयोजना. गृहयोजनेमध्ये आपण घर म्हणजे काय, घराची कार्य कोणती कोणती आहेत आणि गृहयोजनेची तत्त्वे हे 3 मुद्दे जे आहेत ते आपण मागच्या काही तासिकांमध्ये बघितलेले आहेत. आजच्या या तासिकेमध्ये आपण या ठिकाणी बघणार आहोत की घर बांधकामासाठीचे अधिनियम. घर बांधकामासाठी अधिनियम जे आहे ते वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक समूहासाठी हे वेगवेगळे असतात. तर हे नियम कोणते कोणते आहेत या संदर्भामध्ये आजच्या या तासिकेमध्ये आपण बोलणार आहोत. तर बांधकामाचं म्हणजे आपण जेव्हा घरासाठी जागेची निवड केलेली आहे, मग आता ही जागा निवडल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती कन्स्ट्रक्शन हे करावं लागणार आहे किंवा आपल्याला घराचे बांधकाम हे त्या ठिकाणी करायचे आहे. तर हे घराचे बांधकाम करताना त्या ठिकाणच्या शासकीय कार्यालयानुसार म्हणजे कुठलं हे आपल्याकडे हे अवेलेबल होणार आहे की कोणत्या स्वरूपाची नगर रचनेचा प्रकार त्या ठिकाणी आहे. म्हणजे ग्रामीण आहे, शहरी आहे. तर या प्रकारानुसार आपल्याला त्या ठिकाणी वेगवेगळे बांधकामासंबंधीचे अधिनियम जे आहेत ते आपल्याला लागू पडतात. तर या बांधकामाच्या नियमानुसारच आपण आपल्या घराचे बांधकाम केले पाहिजे. कारण की जर आपण त्या नियमानुसार बांधकाम केलं नाही तर त्याच्यानंतर त्या बांधकामावरती कुठल्या तरी स्वरूपाचं कारवाई जी आहे, शासकीय कारवाई जी आहे ती त्या ठिकाणी होऊ शकते. म्हणून प्रत्येक ठिकाणी जसं की विकास प्राधिकरण किंवा नगर निगम किंवा विकास संस्था तज्ज्ञांच्या सहाय्याने हे अधिनियम जे आहेत म्हणजे बांधकामाचे अधिनियम जे आहेत ते आधी ठरवले जातात. वेगवेगळ्या शहरातील अधिनियमांमध्ये थोड्याफार प्रमाणात फरक हा असतो. हा फरक असण्याचे कारण म्हणजे त्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती, लोकसंख्या, त्या ठिकाणचा झालेला औद्योगिक विकास याच्यावरती हे अधिनियम जे आहेत ते बदलत असतात. नियमानुसार घर जर बांधलं नाही तर आपल्यावरती कायदेशीर कारवाई होऊ शकते आणि आपल्याला त्याच घरावरती पुढील काही बांधकाम करायचं असेल तर त्याच्याशी संबंधित परवानगी जी आहे ती आपल्याला त्या ठिकाणी मिळत नाही किंवा काढता येत नाही. नियमानुसारच बांधकाम केल्यास वीज, पाणी पुरवठा किंवा इतर ज्या सोयी सुविधा आहेत त्या आपल्याला मिळण्यासाठी वेळ लागत नाही. घर बांधताना त्या व्यक्तीला बांधकामाचे नियम हे माहिती असणे आवश्यक आहे. म्हणजे जो कोणी व्यक्ती घर बांधणार आहे त्याला ते बांधकामाचे नियम जे आहेत ते माहीत असणे आवश्यक आहे. शहर विकास विभागाकडून हे नियम जे आहेत ते लिखित स्वरूपात मिळतात आणि ही जी पुस्तिका आहे म्हणजे याची नियमावलीची जी पुस्तिका आहे ती पुस्तिका बघूनच आपण बांधकाम करायला पाहिजे. म्हणजे त्याच्यानुसार आपल्याला एंट्रन्स काय ठेवायचं आहे, चारही बाजूची जागा किती सोडायची आहे, फ्लोर किती बांधायचे आहेत, यासारखे सगळे नियम त्या ह्याच्यामध्ये दिलेले असतात त्या पुस्तिकेमध्ये. तर त्या पुस्तिकेचं वाचन करूनच आपल्याला बांधकाम हे करावं लागतं आणि संबंधित नगररचना विभागामध्ये ही पुस्तिका आपल्याला प्राप्त होऊ शकते. ISI म्हणजे इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूशन यांनी घरासंबंधीचे काही नियम केलेले आहेत आणि त्याचं पालन देखील करणं आपल्याला बंधनकारक असतं. घर बांधण्यापूर्वी किंवा घरात सुधारणा करण्यापूर्वी बांधकामावर नियंत्रण ठेवणारा जो अधिकारी असतो त्या अधिकाऱ्याकडनं आपण आपल्या नकाशाची एक प्रत आणि प्रपत्र देऊन
त्याच्याकडनं आपल्याला बांधकामाची परवानगी घेणं हे आवश्यक असते। आणि काम पूर्ण झाल्यानंतर तशी सूचना त्या विभागाला देणं देखील त्या ठिकाणी आवश्यक असते। म्हणजे जेव्हा आपण बांधकाम परवानगी घेतो त्यासोबत जी काही आपण डॉक्युमेंटेशन जोडत असतो त्याच्यानंतर जेव्हा आपलं बांधकाम पूर्ण होतं तर तशी सूचना देखील त्या विभागाला आपल्याकडनं देणं गरजेचे असते किंवा आवश्यक असते। दिलेल्या मुदतीच्या आज जर आपलं बांधकाम सुरू झालं नाही किंवा पूर्ण झालं नाही तर त्याच्यासाठी आपल्याला पुन्हा मंजुरी घ्यावी लागते। म्हणजे जो टाईम पिरियड असतो तो टाईम पिरियड जर आपला त्या टाईम पिरियडमध्ये जर घर बांधकाम पूर्ण झालं नाही तर आपल्याला पुन्हा एकदा म्हणजे पुनर्मंजुरी जी आहे ती आपल्याला पुन्हा त्या बांधकामासाठी म्हणजे राहिलेल्या बांधकामासाठी आपल्याला घ्यावी लागते। म्हणजे अधिकाऱ्याला जेव्हा आपण परवानगी मागतो तेव्हा आपण त्याला आपल्या जमिनीची कागदपत्र, जमिनीचा नकाशा आणि नियमानुसार आपण जे काही बांधकाम करणार आहोत त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर आणि सोबतच आपल्या कामाचा कालावधी म्हणजे सुरू होण्याची दिनांक आणि संपण्याची दिनांक हा एक अंदाजे कालावधी जो आहे तो आपल्याला त्यांना द्यावा लागत असतो। आणि त्याच्यानंतर ती आपल्याला मंजुरी देतात। परंतु मंजुरीनंतर जर त्या कालावधीमध्ये आपलं काम पूर्ण होत नसेल तर आपल्याला त्याच कामासाठी पुनर्मंजुरी जी आहे ती परत घ्यावी लागते। एकंदरच आपल्याला अर्जासोबत म्हणजे आपला जो अर्ज आहे ते अर्ज, नकाशे, बांधकामासंबंधीचे महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे सातबाराचा उतारा, आपण भरलेला प्रॉपर्टी टॅक्स, याच्या पावत्या, हे सगळं आपल्याला त्याच्यासोबत सादर करावं लागतं आणि त्याच्यानंतरच आपल्याला आपल्या बांधकामासाठीची परवानगी जी आहे ती त्या विभागाकडून त्या अधिकाऱ्याकडून आपल्याला दिली जाते। सर्वसाधारणपणे बांधकामासाठी काही महत्त्वाचे अधिनियम असतात किंवा काही महत्त्वाच्या नियमावली आहेत तर त्याच्यातील काही मुद्दे जे आहेत ते आपण आता या ठिकाणी बघणार आहोत। जसं की रस्त्यापासून घराचे बांधकाम जे आहे ते 15 फुटाच्या अंतरावर असलं पाहिजे। तसेच डाव्या, उजव्या आणि मागील बाजूस त्या एरियाची जी नियमावली आहे त्या नियमावलीप्रमाणे जागा सोडलेली असली पाहिजे। म्हणजे एखादा रस्ता जर आपल्या घरासमोरून जात असेल तर त्या रस्त्यापासून आपल्या घराचं दार हे साधारण 15 फूट आतमध्ये असलं पाहिजे आणि घराच्या 4 बाजूने म्हणजे मागे, दोन्ही बाजूला आणि समोर किती जागा सोडायची याची जो नियम दिलेला असतो त्या नियमानुसार ती जागा त्या ठिकाणी सोडायला पाहिजे। स्थळाचा नकाशा जो आहे हा ज्या ठिकाणी घर बांधण्यात येते त्या जागेचा नकाशा त्याच्याबरोबर जागेच्या आसपासच्या संपूर्ण भागाचा तपशील त्या नकाशावर असला पाहिजे। म्हणजे जो नकाशा आपण वापरतो आहे तर तो नकाशा फक्त आपल्या जागेचाच असला नाही पाहिजे तर त्याला स्थलदर्शक नकाशा असं म्हणतात। तर स्थलदर्शक नकाशामध्ये आपल्या जागेच्या उजवा, डावा, त्याच्यानंतर समोरच्या आणि मागच्या बाजूला काय काय प्रॉपर्टीज आहेत किंवा काय काय लोकेशन्स आहेत या सगळ्यांचा उल्लेख असलेला नकाशा जो आहे तो त्या ठिकाणी महत्त्वाचा असतो। म्हणजे त्याच्यावर संपूर्ण भागाचा तपशील असायला पाहिजे। सोबतच आपण जो कन्स्ट्रक्शन करणार आहे म्हणजे आपलं घर जसं बनवणार आहे, बेडरूम, किचन, हॉल, त्याच्यानंतर आपले दरवाजे, खिडक्या, एंट्रन्स, त्याच्या बाहेरचा किती स्पेस आहे ते म्हणजे एकंदर तो झाला आपल्या जागेचा नकाशा। आणि आता त्याच्यासोबत आपल्याला आपल्या घराचा सुद्धा नकाशा त्याच्यासोबत देणं आवश्यक आहे। तसेच जागेच्या 1/3 इतके संपूर्ण बांधकाम जे आहे ते इतके असायला पाहिजे। म्हणजे एकंदर जागेच्या 1/3 जागा जी आहे, 1/3 क्षेत्रफळ जे आहे ते बांधकाम केलेलं असलं बांधकाम आपण करायचं असते। जागेचा उपयोग दुकान, कार्यालय किंवा निवासस्थान याकरिता करावायचा असेल तर विशिष्ट क्षेत्रफळ त्या ठिकाणी ठेवण्याची गरज असते। घरातील लोकांचे आरोग्य हे चांगले राहावे व त्यांना स्वास्थ्य लाभावे म्हणून खोल्यांमध्ये भरपूर प्रकाश व हवा खेळती राहणे आवश्यक आहे। म्हणून दरवाजे आणि खिडक्या यांची योजना अशी असायला हवी की ज्याच्यामधून घरामध्ये भरपूर हवा आणि प्रकाशाची प्राप्तीही होईल। 2 इमारतींमधील अंतर हे कमीत कमी 4 ते 5 मीटर इतकं असलं पाहिजे।
बांधलेल्या खोल्यांची उंची ही 2.75 मीटर असावी. स्वयंपाक व भोजन कक्षाची उंची ही कमीत कमी 3 मीटर इतकी असावी. कोठी घर पूजेची खोली योग्य त्या क्षेत्रफळाची असावी व येथे भरपूर हवा आणि प्रकाश ची व्यवस्था केलेली असावी. घरासमोरची बाजू जी आहे किंवा मागच्या भागाला एक बंदिस्त असा पोर्च बांधता येईल. पोर्चचे क्षेत्रफळ हे 3.5 बाय 7.5 मीटरपेक्षा अधिक नसावे. म्हणजे फ्रंटला किंवा बॅकला तुम्ही पोर्च ठेवू शकता, परंतु त्याचं जे क्षेत्रफळ निश्चित केलेलं आहे त्याच्यापेक्षा ते क्षेत्रफळ हे जास्त नसावे. इमारतीच्या समोरील बाजूला सज्जाचे क्षेत्रफळ हे साधारणपणे 1.2 मीटरपेक्षा अधिक नसले पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा नियम आहे की सर्व सज्जाचे प्रमाण हे योग्य असेल तर इमारतीच्या कोणत्याही बाजूने 2 मीटर सज्जा ठेवण्याची परवानगीही दिली जाते. घराला जिना असणे आवश्यक आहे. जिन्याच्या पहिल्या पायरीपासून मजल्यावर जाण्याचे अंतर जे आहे ते साधारणपणे 30 मीटरपेक्षा जास्त नसले पाहिजे. प्रत्येक घराला गॅरेज बांधण्याची परवानगी असते, परंतु ते एक मजला असले पाहिजे. गॅरेजमुळे घरात येणारा प्रकाश किंवा हवा याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपाचा अडथळा निर्माण होणार नाही अशी त्या गॅरेजची रचना असली पाहिजे. राहण्याच्या उपयोगासाठी कोणत्याही खोलीची उंची ही 2.75 मीटर असावी. घराच्या सभोवतालच्या आवारात कुंपणाच्या भिंतीकरता भिंतीची उंची ही 2.10 मीटर इतकी असावी. म्हणजे आपले जे कंपाऊंड वॉल आहे ते 2.10 मीटर इतक्याच उंचीचं असलं पाहिजे. म्हणजे अशा प्रकारचे हे जे काही आपण आता बघितले हे बांधकामाचे नियम आहेत आणि त्या नियमाला अनुसरूनच आपण आपल्या घराचे बांधकाम हे केले पाहिजे. बांधकामाच्या नियमानुसार प्रत्येक शहराची भौगोलिक परिस्थिती, लोकसंख्या आणि औद्योगिक विकास यावर वेगवेगळ्या शहरातील अधिनियमांमध्ये आवश्यकतेप्रमाणे थोडाफार फरक केलेला दिसून येतो किंवा आढळून येतो. ठराविक कामात नियम सगळीकडेच लागू शकत नाही. अधिनियमाचे पालन न करता घराची जर बांधणी केली तर त्या ठिकाणी पाणी, वीज आणि सांडपाणी याची व्यवस्था जी आहे ती अशा इतर महत्त्वाच्या सेवेसाठी त्या मालकाला समस्यांना तोंड द्यावं लागतं किंवा त्याच्यासमोर अडचणी या निर्माण होतात. त्यामुळे घर बांधताना आपल्या शहरासाठी असलेले जे काही नियम आहेत किंवा आपण ज्या एरियात राहतो आहोत त्या एरियानुसार, त्या शहरानुसार जे काही नियम आहे, अधिनियम आहेत ते लक्षात घेऊनच आपण घराचे बांधकाम करायला पाहिजे की जेणेकरून आपल्याला कोणत्याही अडचणींसाठी तोंड द्यावे लागणार नाही किंवा कोणत्याही अडचणीचा सामना जो आहे तो आपल्याला करावा लागणार नाही. तर अशा पद्धतीने आपण आता या ठिकाणी बघितले की घराच्या बांधकामाचे अधिनियम जे आहे ते त्या जागेची भौगोलिक परिस्थिती काय, तिथला औद्योगिक विकास किती झालेला आहे आणि सोबतच शहराची लोकसंख्या किती आहे, म्हणजे त्या भागाची लोकसंख्या किती आहे याच्यानुसार अधिनियम जे आहे, बांधकामाचे अधिनियम जे आहे ते थोड्याफार फरकाने बदलत असतात किंवा त्याच्यातून थोडाफार फरक जो आहे तो आढळून येत असतो. परंतु जर नियमांच्या अधीन राहून आपण बांधकाम केलं नाही तर आपल्याला शासनाकडून मिळणाऱ्या ज्या सेवा असतात जसे की लाईट म्हणजे वीज, पाणी आणि सॅनिटेशन म्हणजे सांडपाण्याची व्यवस्था, ह्या ज्या काही सोयी सुविधा आहेत या मिळवण्यासाठी मग आपल्याला अडथळा किंवा अडचणी ज्या आहेत त्या येऊ शकतात. म्हणून नियमानुसार जर बांधकाम केलं तर आपल्याला या सगळ्या सोयी सुविधा मिळवणं हे सोपं त्या ठिकाणी होत असतं. आणि नियमानुसार घराची उंची, पोर्चची जागा, रस्त्यापासून ते घरापर्यंतचं अंतर, घरातील हवा खेळती राहण्यासाठी आणि प्रकाश येण्यासाठी दरवाजे खिडक्यांची जी काही योजना आहे, समोरासमोरील दिशेने केलेली जी काही दरवाजे खिडक्यांची योजना आहे या सगळ्या गोष्टींचा सोबतच दिशा, घराची दिशा, त्याच्यानंतर ज्या काही आपल्या घरातल्या इतर छोट्या छोट्या खोल्या असतात त्या
चालवण्याची जागा, त्यांचं क्षेत्रफळ आणि त्या ठिकाणी पुरेशी हवा आणि प्रकाश जो आहे तो त्या ठिकाणी पोहोचला पाहिजे. शिवाय प्रत्येक घराला जिना बांधकाम करू शकतात आणि जर करायचं असेल तर त्याचा जो नियम आहे त्या नियमानुसार 30 मीटरपेक्षा तो जास्त नसला पाहिजे आणि प्रत्येकाच्या घरी गॅरेज असू शकते तेव्हा करू, म्हणजे बांधकाम नियमानुसार प्रत्येक जण आपल्या घराजवळ गॅरेज बांधू शकतो. परंतु या गॅरेजच्या बांधकामामुळे घरातील हवा किंवा प्रकाश जो आहे याला येण्यासाठी कुठल्याही स्वरूपाचा अडथळा निर्माण होणार नाही. या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग त्या ठिकाणी गॅरेजचं बांधकाम जे आहे ते करायला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्या घराच्या आजूबाजूला जे आपण कंपाऊंड वॉल करतो तर त्या कंपाऊंड वॉलची हाईट किती असली पाहिजे. छतावरती आपण सेफ्टी वॉल तयार करतो तर त्या सेफ्टी वॉलची काय हाईट असली पाहिजे किंवा सेफ्टी वॉल ही आवश्यक आहे. तर या सगळ्या नियमांचा विचार करता आपल्याला घराच्या बांधकामासाठी जे काही अधिनियमानुसार नियमावली दिलेली असते त्या नियमावलीनुसारच आपण घराचे बांधकाम करायला पाहिजे. आणि ही बांधकामाची परवानगी जी आहे ती त्या शहराच्या ऑफिसेसकडनं किंवा ऑफिसर्सकडनं ती परवानगी मिळत असते आणि ती परवानगी मिळवण्यासाठी आपल्याला अर्जासोबत आपल्याला स्थलदर्शक नकाशा, योजनादर्शक नकाशा आणि प्रॉपर्टी टॅक्स, त्याच्यासोबतच आपल्या जागेची कागदपत्र या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यासोबत जोडायला लागतात. तेव्हा आपल्याला ती बांधकामाची परवानगी जी आहे ती त्या ऑफिसकडनं त्या अधिकाऱ्याकडनं प्रदान केली जाते. आणि जेव्हा आपलं काम पूर्ण होतं म्हणजे आपण परवानगी घेतली, बांधकाम केलं, विषय संपला असं नाही, तर आपलं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर तशी एक लेखी सूचना देखील आपल्याला त्या कार्यालयाला द्यावी लागते. आणि दिलेल्या वेळेत जर आपलं बांधकाम पूर्ण नाही झालं तर पुढील बांधकाम पूर्ण करण्यासाठी आपल्याला परत एकदा परवानगी म्हणजे पुन्हा एकदा परवानगी जी आहे ती राहिलेल्या जागेसाठी किंवा राहिलेल्या बांधकामासाठी आपल्याला पुन्हा एकदाची बांधकामाची परवानगी जी आहे ती त्या ठिकाणी घ्यावी लागते. तर आत्ता आपण या ठिकाणी बांधकामाचे अधिनियम जे की वेगवेगळ्या शहरानुसार, शहराच्या लोकसंख्येनुसार, शहराच्या भौगोलिक परिस्थितीनुसार आणि तिथे असलेल्या नगर रचनेच्या ऑफिसच्या दर्जानुसार किंवा स्टँडर्डनुसार हे नियम हे थोड्याफार प्रमाणात किंवा काही प्रमाणात हे बदललेले असतात किंवा त्याच्यामध्ये तफावत ही आढळून येत असते. पण या आढळलेल्या तफावतीनुसारच त्या एरियाचं बांधकाम जे आहे ते त्या नियमानुसार होणं गरजेचं आहे की ज्याच्यामुळं आपल्याला पुढच्या कुठल्याही समस्यांना तोंड द्यावे लागत नाही आणि आवश्यक असणाऱ्या सेवा सुविधा ज्या आहेत म्हणजे सर्व्हिसेस आणि सोयी सवलती ज्या आहेत त्या आपल्याला त्या ठिकाणी योग्य पद्धतीने प्राप्त करून देता येते. आज आपण या ठिकाणी घरासाठीचे अधिनियम मग सर्वच आर्थिक आणि सामाजिक स्तरांसाठीचे जे एकंदर अधिनियम आहे त्याबद्दलची चर्चा आपण आजच्या तासिकेमध्ये केलेली आहे. पुढचा पॉईंट घेऊन आपण पुढच्या तासिकेमध्ये भेटूया. तोपर्यंत